बाहेर गुलाबी थंडी आणि हातात अशी वाफळलेली बटाट्याची भजी, सोबतीला झणझणीत चटणी असली ना की स्वर्ग सुखच. मग तुम्ही कधी करताय हा बेत? मी तर बाबा आजच केलेला आहे बघा. त्यासाठी मी एका भांड्यात बेसन पीठ घेतलं, त्याच्याच पावपट इतकं तांदळाचं पीठ ह्यात घातलं, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर आणि ओवा असा हाताने चुरून घातला. मग थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार केलं. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे बॅटर बाजूला ठेवून बटाट्याच्या स्लाइसच्या मदतीने बटाट्याचे असे पातळ पातळ काप तयार करून घेतले. मग या बटाट्याचं पूर्ण पाणी असं हाताने बटाटे दाबून काढून घेतलं. तयार केलेल्या पिठामध्ये मी 1 चम्मच गरम गरम तेलाचं मोहन घातलं, म्हणजे भजी आहे ना आपली कुरकुरीत होते. मग कढईत तेल चांगलं गरम करून हे पातळ केलेले बटाट्याचे काप बेसन पिठात बुडून तेलात व्यवस्थित सोडले. भजी करताना तेल चांगलं गरम झालेलं असावं आणि गॅस मंद ठेवायचा, म्हणजे भजी आपली कुरकुरीत होते आणि आतून कच्ची पण राहत नाही. सोनेरी रंग आला की पुरणाच्या जाळीत काढून घ्यायचे आणि मग लगेच गरमागरम ही बटाट्याची भजी आणि झणझणीत चटणी लगेच खायला सुरुवात करायचं. मग तुम्ही कधी करता हा बेत? लवकरच करा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा. धन्यवाद.